कसा आहेस सत्य? खाल्लंयस का काही? नाश्ता केलास? रात्री नीट जेवलास तरी का? सत्या, वाघमारे, अहो तुम्ही माणसात आहे का हो? तुम्ही अजून पूर्ण बऱ्या झालेला नाही, तुमची जखम अजून भरलेली नाही आणि का ड्युटी जॉईन केली तुम्ही? वाघमारे, तुम्हाला गोळी लागल्या हो, साधं खरचटलेलं नाही आहे. तुम्ही ना कधीच कुणाचं ऐकत नाही बघा. आता त्या जखमेवर जर काही इन्फेक्शन झालं तर काय करणार आहे तुम्ही? सत्या, जखमेपेक्षा तू बरोबर नसताना जास्त त्रास होतो ना. काय बी करून तुला इथून बाहेर काढायचंय आधी मला. आता तुम्ही सगळं ठरवलंच आहे तर मग काय बोलणार मी? आणि कसं बाहेर काढणार आहे मला? सगळे पुरावे माझ्या विरोधात आहेत. माहित नाही, पण सुरुवात तर करावीच लागेल, ते बी लगेच. होय, माझ्याकडे त्या बॉक्स मध्ये कसं आलं? मुकादमाच्या कपड्यांवर माझ्या रक्ताचे डाग कसे आले? हे सगळंच माझ्या डोक्यावरनं जाते. नक्की कोण असेल याच्या मग? सत्या, शांत डोक्यानं विचार करू, एक एक कडी उलगडून बघूया. सत्य आपल्या समोर येईल. वहिनी, सॉरी सॉरी सॉरी, कॉन्स्टेबल वाघमारे मॅडम. आता तुम्ही ड्युटी जॉईन केली म्हणजे आमचं सत्य 100% सुटणार बघा. हो वहिनी, तुम्ही आले म्हणल्यानंतर आता आम्हाला जोश आलाय बघा. तुम्ही फक्त सांगा सत्याचा सोडवण्यासाठी काय काय केलं पाहिजे. हे बघा, कोर्टाची तारीख अजून 7 दिवसांवर आहे. त्याच्या आधी आपल्याला सत्याला निर्दोष सोडवण्यासाठी जे पुरावे लागतील ते गोळा केले पाहिजे. वहिनी, तुम्ही फक्त सांगा कधी, कुठं आणि कसं करायचं, आम्ही सगळे रेडी. बाहेर चला सांगते. हा. इथं नाही सांगते ना. हे मीनाक्षी, ओ नक्षी, अगं का खात नाही तुम्ही? थोडं तरी खा ना. तुमचं मालक नाहीत म्हणून तुम्हाला पण चारा खाऊ वाटणं झालाय ना. माझी बी अवस्था तशीच झालीये बघा. कुठं असतील ग ते? जिवंत तरी असतील ना? नाही नाही, असा विचार करून नाही चालणार. बघ सोनाक्षी, मीनाक्षी, मी ना तुम्हाला यांचा फोटो दाखवते. फोटो बघून तरी खाल ना ग चारा. हे बघा, हे मीनाक्षी, हे बघ सोनाक्षी, तुमच्या मालकांचा फोटो बघ की. हे बघ कदमांचा फोटो, बघितला ना फोटो? चला आता खाऊन घ्या बरं थोडं थोडं. तुम्ही जर नाही खाल्लं तर कसं वाटेल तुमच्या मालकांना? सांगा ना, कसं वाटेल? अगं खा म्हणते ना, ऐकणार नाही का माझं? दाजी गायब झाल्यापासून असंच वागायला. तायडे, हे तायडे, अगं पंकज दादा आल्यात, तात्यासाहेबांचे पिये. कशाला? त्या तात्यासाहेबांनी आपल्या जखमेवर मीठ चोळायला पाठवलं असेल त्याला. अहो असं का बोलताय? मुकादम शेठ जरी आमचे विरोधक असतील ना तरी आम्ही त्यांचा आदर करतो. म्हणजे जे झालं ना ते खरोखर खूप वाईट झालं. हे बघा, तुम्ही हिंमत हारू नका. राजकारण वाईटच असते, पण तो सत्या त्याच्यापेक्षा वाईट वागलाय. वैऱ्यासारखा वागलाय तो. पण मुकदम शेठ आहेत कुठं, काही कळालं का? मी काय लपवून ठेवलंय त्यांना? लपवून ठेवलंय का? तर मीच त्यांच्या वाटेकडे कधीपासून डोळा लावून बसली. त्या सत्याने त्यांचं काय केलं आणि काय नाही ते मलाच माहिती. सत्य काही असं करणार नाही. म्हणजे काही केलं जरी असतं तरी तात्यासाहेबांनी त्याला अडवलं असतं. तात्यासाहेबांना पण माहित नाही नक्की मुकदम शेठ आहेत कुठे. पण मला असं वाटतं की याच्या पाठीमागे काहीतरी नक्कीच मोठं षडयंत्र आहे. म्हणजे माझ्या नवऱ्याच्या जीवावर तर बेतलं नसेल ना? त्यांचं काय बरं वाटतं झालं नसेल ना? कुठे माझा नवरा?
हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मुकदम शेठ नक्की परत येतील. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मला काही लागलं तर नक्की आम्हाला सांगा. येतो मी, येतो. मी लक्ष ठेवा. तायडे रडू नको, शांत हो. आणि कुठे असतील तुझ्या दाजी? कसे असतील? कधी येणार? शांत हो. आय लव्ह यू. देतो की. तात्या साहेबांचा पिय इथं. नेमका योगोळ झालाय. सत्याच्या रक्ताचे डाग मुकादमाच्या कपड्यावर घावलेत. आता सत्यावरचा संशय अजून जास्त तगडा होणार. मला वाटतं हे सगळं कोणी ते ठरवून केलं असणार आहे. मुद्दाम सत्याला अडकवायचं म्हणून, आणि म्हणून तिथं रक्ताचे डाग लावले असणार. पण कोण केलं असेल असं? तसं सांगता येणार नाही वहिनी, पण मला काय वाटतंय माहितीये का, मुकादमनं स्वतः केला असणार आहे. अवलय हराम करायचो. म्हणजे अगं तू आलीस ना काम. बरं झालं आलीस. अगं तुला एक महत्वाची खबर द्यायची. काय झालं? अगं मी आता येताना मुकदमाच्या घराकडे नजर टाकून आलो. तिथं कोण दिसलं माहित आहे काय? कोण? अगं तिथं पप्प्या, अरे काय तू लय दिवस झालं चहा पाजला नाही आम्हाला. चहा जरा पाच की आम्हाला. होय होय. हा. चला चला. मम्मी साहेब तुम्ही तर नक्की कोण असेल या सगळ्याच्या माग? कोणी गायब केला असेल मुकादमाला?